अलीकडे राहुल गांधींच्या भूमिकेमुळे संपूर्ण देशात वोट चोरी हे हॅशटॅग ट्रेंडिंगला आलं आहे. राहुल गांधींची आक्रमक भूमिका संपूर्ण सत्ताधारी पक्षाला विचलित करणारी आहे. मतांची चोरी या मुद्द्यावर 11 ऑगस्ट रोजी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन निवडणूक आयुक्त यांच्यासोबत भेटीसाठी वेळ मागितला होता. दरम्यान पोलिसांनी निवडणूक आयोगांपर्यंत पोहोचण्याआधी जवळपास 300 खासदारांना ताब्यात घेतलं. यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही राज्यांमध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या नेत्यांचं एकत्रित येणंही महत्त्वाचं मानलं जाते. दुसरीकडे रविवारी म्हणजे 10 ऑगस्ट रोजी कर्नाटकच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी राहुल गांधींना नोटीस जारी केली आहे. या नोटीसमध्ये त्यांनी केलेल्या या दाव्याचे पुरावे मागितले आहेत. या सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. त्यांनी असा दावा केला की महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मतदान यादीत मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले आहेत. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली आणि अनेक ठिकाणी मतदार यादी फुगवण्यात आली आहे असं त्यांनी आरोप केला. काही मतदारांची नावे दोनदा टाकण्यात आली तर काही ठिकाणी लोकसंख्येपेक्षा जास्त मतदारांची नोंदणी झाली असा आरोप त्यांनी केला. त्यांनी यामागे काही सत्ताधारी गटाचा हात असल्याचाही सूचक उल्लेख केला आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की महाराष्ट्रात 5 वर्षात जेवढी मतदारांची नोंदणी झाली होती त्यापेक्षा फक्त 5 महिन्यातच अनेक पट जास्त मतदारांची नोंदणी झाली आहे. हे घडणं शक्यच नसल्याचं ते म्हटलं आहे. काही मतदारसंघांमध्ये तर मतदारांची संख्या त्या भागाच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त असल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं. त्यांनी हेही सांगितलं की लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने चांगला विजय मिळवला होता, पण काही महिन्यांनी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि तो संशयास्पद वाटतो. राहुल गांधींनी कर्नाटकातील एक प्रकरण उघड केलं जिथे एका महिलेने शकून राणी नावाच्या मतदाराने दोनदा मतदान केल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी असंही सांगितलं की मतदान अधिकाऱ्यांनी त्या मतदानाच्या नावासमोर 2 वेळा टिक मार्क केल्याचं दिसत आहे, म्हणजे तिने दोनदा मतदान केले. पण यावर कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी राहुल गांधींना नोटीस पाठवली आहे. त्या नोटीसमध्ये म्हटलं आहे की प्राथमिक चौकशीत शकुनी राणी यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की त्यांनी फक्त एकदाच मतदान केलं आहे. तसंच राहुल गांधींनी दाखवलेला कागद निवडणूक अधिकाऱ्यांकडून जारी केलेला अधिकृत दस्तऐवज नाही असं तपासात समोर आलं आहे. राहुल गांधींच्या आरोपांवर भारताच्या निवडणूक आयोगाने लगेच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राहुल गांधींचे आरोप दिशाभूल करणारं असल्याचं म्हटलं आहे. तसंच जर काही विशिष्ट तक्रारी असतील तर त्या लेखी स्वरूपात संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे द्याव्यात असं आवाहन केलं आहे. कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधींना विचारलं आहे की तुम्ही ज्या पुराव्यांच्या आधारे घोटाळ्याचा दावा केला आहे ते सर्व कागदपत्रे आणि पुरावे सादर करा, जेणेकरून ती चौकशी करता येईल. राहुल गांधी म्हणाले की महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास 1 कोटी नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत निकालात फरक पडला. त्यांनी असा आरोप केला की अनेक अपात्र लोकांची नावे मतदार यादीत टाकण्यात आली तर काही पात्र लोकांची नावे काढून टाकण्यात आली. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती की त्यांना मशीन रिडेबल स्वरूपात म्हणजे सॉफ्ट कॉपी महाराष्ट्राची संपूर्ण मतदार यादी द्यावी, कारण डेटा विश्लेषण करण्यासाठी सॉफ्ट कॉपी आवश्यक असते. पण आयोगाने ही याचिका फेटाळल्याचा आरोप त्यांनी केला. या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी मतांची चोरी या मुद्द्यावर 11 ऑगस्ट रोजी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात प्रियंका गांधी, सुप्रिया सुळे, शरद पवार, अखिलेश यादव, संजय राऊत यांच्यासह इंडिया आघाडीच्या 300 खासदारांचा समावेश आहे. मतचोरीच्या आरोपांवर उत्तर द्या अशी मागणी करत हा मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांना रोखण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आलं. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान अखिलेश यादव यांनी विचारलं आहे की आम्हाला पोलिस का रोखत आहेत, आम्ही शांततेत मोर्चा काढलाय. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहातले 300 खासदार या मोर्चात सहभागी झाले आहेत. राहुल गांधींचे हे आरोप आणि निवडणूक आयोगाची तात्काळ प्रतिक्रिया यामुळे देशात मतदार यादीच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. राहुल गांधी यांनी पुरावे सादर केले आणि जर ते सत्य ठरले तर निवडणूक प्रक्रियेवर मोठे प्रश्न उभे राहतील. पण जर पुरावे अपुरे ठरले तर या आरोपांचा काँग्रेसवरच उलट परिणाम होऊ शकतो. निवडणूक आयोगासाठी हे एक मोठं आव्हान ठरत आहे, कारण पारदर्शकता
विश्वास आणि निपक्षता हेच त्याच्या अस्तित्वाचे मुख्य आधार आहेत. भारतासारख्या लोकशाही देशात मतदान प्रतिक्रिया हे अत्यंत पवित्र आणि विश्वासार्ह मानले जाते. त्यामुळे अशा आरोपांची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. यामुळे आता देशांतर्गत वातावरण पूर्णपणे तापलेलं दिसत आहे. राहुल गांधींच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकार आणि निवडणूक आयोगाला मात्र घाम फुटायची वेळ आली आहे. या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं? राहुल गांधी बरोबर आहेत का चुकीचे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्यलोक तुमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.